ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेजण ते सॅम्पल घेण्यासाठी आलेले असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर अर्जुन सुभेदार, हे बघा अजून व्हॅन आलेली नाही आहे, त्यामुळे जो कचरा हॉस्पिटलमधून जमा केलेला आहे तो या डस्टबिनमध्येच ठेवण्यात आला आहे. अजूनपर्यंत इथला कचरा गेलेला नाही. तुम्हाला जे सॅम्पल हवं आहे ते या कचऱ्यातून आपल्याला शोधून काढावं लागणार आहे. पण इतक्या कचऱ्यामध्ये ते सॅम्पल तुम्हाला सापडेल का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, दुसरा पर्याय नाही आहे. आपल्याला ते सॅम्पल शोधून काढावंच लागेल, कारण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की डॉक्टर, आपण एक गोष्ट करू शकतो का? म्हणजे जे सॅम्पल आता याच्यामध्ये टाकण्यात आले ते सॅम्पल नक्की कुठल्या व्यक्तीचं आहे हे टेस्टिंग केल्यानंतर कळतं का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, म्हणजे ते सॅम्पल लेडीजचं आहे की जेंट्सचं आहे हे आपण सांगूच शकतो, पण ते सॅम्पल नक्की या व्यक्तीचं आहे ते आपण फक्त टेस्टिंगवरून सांगू शकत नाही. त्यासाठी DNA टेस्ट करावा लागतो, म्हणजे ते केस कुठल्या व्यक्तीबरोबर मॅच होतं आहे हे आपण करू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणत असते की आई, अगं मार्केटमध्ये मसाला मिळतो ना, मग आपण घरी कशाला मसाला करतोय? तेव्हा कल्पना म्हणत असते, अगं कसं असतं ना, पूर्णाईंना आहे ना घरचाच मसाला आवडतो, म्हणून आपण घरचा मसाला करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते, अगं पण बाजारामध्ये मसाला मिळतो तो चांगलाच असतो की, त्याची चवसुद्धा छान असते. तेव्हा विमल म्हणते, नाही या, कसं असतं ना तन्वीताई, बाजारामध्ये जो मसाला मिळतो त्यापेक्षा आपण घरी बनवलेला मसाला जास्त टेस्टी असतो, हो की नाही वहिनी? तेव्हा कल्पना म्हणते, अगदी बरोबर, म्हणून तर पूर्णाईंना घरी केलेलाच मसाला आवडतो ना. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता मसाला भाजून वगैरे घेत असते. सायलीचं डोकं पुन्हा काहीतरी वेगळं चालतं. सायली आता जाते कुसुमला फोन करायला आणि ती म्हणत असते, कुसुमताई, किती दिवस झाले आपलं बोलणंच झालेलं नाही आहे. अगं मधुभाऊ जाण्याच्या आधी जेव्हा आम्ही आश्रमातून बाहेर पडलो होतो तेव्हा जे काही आश्रमात झालं ते तुला सांगितलंच असेल सगळं, बरोबर की नाही? तेव्हा इथे सायली म्हणत असते, कुसुमताई, अगं किती दिवस आपण बोललो नाही, तुझ्यासुद्धा ऑर्डर सुरू असतात ना, तेव्हा म्हणाले निवांत तुला फोन करते. कुसुमताई, जेव्हा आश्रमातून आम्ही बाहेर पडलो होतो तेव्हा माझ्या गाठोड्याबरोबर अजून 3 मुलींची गाठोडी गायब होती, बरोबर ना? ती म्हणत असते की मला माहिती आहेत त्यांची नावं, ज्योती, मनीषा आणि प्रज्ञा, या 3 मुलींची गाठोडीसुद्धा गायब झाली होती, बरोबर ना? तेव्हा प्रिया घाबरते, तिने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणते, अरे देवा, आता ही सायली त्या गाठोड्यांपर्यंत पोचणार. एकदा का गाठोडी सगळ्यांसमोर परत आली की मी खरी तन्वी नाही आहे हे सिद्ध होईल. आणि ते सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र, म्हणजे तिला तर माहितीच नाही आहे की तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून होती, नाहीतर आत्तापर्यंत सगळ्यांना कळलं असतं की खरी तन्वी मी नाही तर सायली आहे. पण आता सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र जर कोणी बघितलं तर माझी वाट लागलीच म्हणून समजा. त्याआधीच मलाच काहीतरी करायला पाहिजे. तर इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण आता तो पुरावा शोधत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्याच्यावरती अशी काही खूण आहे का, अजून असं काही लिहिलेलं आहे का ज्याच्यावरून आपण ते ओळखू शकतो? तेव्हा डॉक्टर म्हणतात की डोंट यूज धिस, असं त्याच्यावरती लिहिलं होतं. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, मला असं वाटतं की याच्यामध्ये ते सॅम्पल आता मिळणार नाही आहे. अरे बघ ना किती कचरा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य, आपल्याला आता नक्की तन्वी कोण आहे हे शोधून काढायचं असेल ना, तर आपल्याला ते सॅम्पल हवंच. त्याची कशी आपल्याला गरज पडेल काही सांगता येत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण ते सॅम्पल प्रिया जे घेऊन आले ते खऱ्या तन्वीचं असेल की ते प्रतिमा आत्यांचंच असेल? अर्जुन म्हणतो, आता आपण प्रतिमा आत्याला फोन करून विचारूया ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या, या 1-2 दिवसांमध्ये तन्वी तुला भेटायला आली होती का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की घरी अशी भेटायला आली नव्हती, तिने मला बाहेर भेटायला बोलावलं होतं. जेव्हा इथे प्रिया वाट बघत असते, रिक्षातून तिथे प्रतिमा आलेली असते. प्रिया म्हणत असते, आई आलीस का गं तू? अगं मी आहे ना गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेले होते आणि तिथे बाजूला एक दुकान आहे माहिती आहे ना, तिथून मी बाबांसाठी मिठाईसुद्धा घेतली. कंदी पेढे बाबाला खूप आवडतात ना,
म्हणून ते सुद्धा मी आणलेले आहेत, बर्फीसुद्धा आहे. बाबांना दे हां. मी देवाजवळ प्रार्थना केली आहे की माझं आणि माझ्या बाबांचं नातं पूर्वीसारखं छान व्हावं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, नाही ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण अचानक तुझ्या मनामध्ये असा विचार का आला? ती म्हणते, आई अगं अचानक कुठे, मला वाटलं हे सगळं तुमच्यासाठी करावं म्हणून. तेव्हा इथे आई तू आता जा हां, जा जा तू प्लीज जा. आणि प्रतिमाला ती रिक्षामध्ये बसून तिथून जायला सांगते. तर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाने किती मास्टर प्लॅनिंग केलेलं असतं ते बघा. अर्जुन सायलीचा गैरसमज करण्यासाठी तिने प्रतिमाला फक्त तिथे पेढे घेण्यासाठी बोलावलेलं असतं. आणि तेव्हा इथे प्रिया तिने प्लॅनिंग केलेलं असतं की सायलीच्या तळपायावरती असलेलं तुळशीपत्र कुणालाही दिसू नये. म्हणून प्रिया काय करते, गॅसवरचा तवा आता बेसिंगमध्ये न ठेवता ती खाली ठेवते. तिने खाली तवा ठेवलेला असतो आणि लगेच प्रियाला इथे सायलीला बोलवायचं असतं. ती म्हणते, सायली अगं ती छोटी वाटी देतेस का मला? तेव्हा सायलीसुद्धा पटकन उठून येते तिला वाटी देण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाचा तळपाय त्या गरम तव्यावरती पडलेला असतो आणि बरोबर उजवाच पाय असतो, ज्या उजव्या पायावरती तळपायावरती तुळशीपत्राची खूण असते ती पूर्णपणे आता जळून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते, अगं देवा माझ्या इथे पायाला भाजलं, तू तवा खाली का ठेवला आहेस प्रिया? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे देवा अगं इथे वरती कुणाचा हात भाजू नये म्हणून मी खाली ठेवला होता गं, जेणेकरून कुणाचा हात वगैरे लागेल. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी तू वेडी आहेस का गं जरा? गरम तवा कुणी खाली ठेवतं का? उलट वरती ठेवतं ना. आता कितक्याचा पाय भाजला सायलीचा, तुला कळत नाही का गं? कामं फक्त वाढून ठेवता येतात तुला. तेव्हा इथे प्रिया म्हणते, आई अगं सॉरी ना, मला वाटलं वरती कुणाचा हात भाजेल म्हणून मी तिथे खाली गरम तवा ठेवला. मला कुठे माहिती होतं की सायली लगेच त्याच्यावरती पाय देईल म्हणून. कल्पना म्हणते, अगं तुला अक्कलच नाही आहे, कळत नाही का तुला गरम तवा कधी खाली ठेवायचा नसतो? तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, नाही नाही माझीच चूक आहे खरं तर, म्हणजे मी पण खाली बघून चालायला हवं होतं. तेव्हा प्रिया इथे आता नाटक करत असते, खरं तर तिला सायलीचा पाय भाजायचाच असतो. तेव्हा कल्पना अर्जुनला फोन करत असते. तेव्हा अर्जुन कामामध्ये बिझी असल्यामुळे तो आता आपल्या मम्माचा फोन काही उचलत नाही. अर्जुन म्हणत असतो की मला फक्त एवढंच करायचं आहे, तो आता सॅम्पल जो तिने टाकलाय ना तो मला घेऊन ठेवायचा आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की जेव्हा सेम केस DNA टेस्टसाठी दिले जातात तेव्हा तो 100% मॅच होतो. म्हणजे आता प्रतिमाचाच जर तो केस असेल तर तो 100% मॅच होईल आणि जर इथे तो प्रियाचा किंवा प्रतिमाचा असेल तर 50% मॅच होईल. चैतन्य म्हणतो हे त्या प्रियाला काही माहिती नसणार आहे, 50% 100%. तिने फक्त कुणाचा तरी केस आणून दिलेला आहे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. मग एकतर तो खऱ्या तन्वीचा सुद्धा असू शकतो, नाहीतर तो प्रतिमाचाच केस असू शकतो जो तिने टेस्टिंगसाठी दिला असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो तेच तर ना, म्हणून तर मला तो केस हवा आहे. म्हणजे तो प्रतिमा आत्याबरोबर 100% मॅच होतो की 50%, यावरून मला निदान हे तरी कळेल की तो केस प्रतिमा आत्याचा आहे की तन्वीचा, बरोबर की नाही. तेव्हा इथे कल्पनाचा फोन येत असतो. अर्जुन आता सारखे ते फोन कट करत असतो आणि मग फायनली इथे डस्टबिनमध्ये आता प्रियाने ठेवलेलं सॅम्पल सापडलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता सॅम्पल हाती लागल्यानंतर अर्जुन म्हणतो की सापडलं. डॉक्टर म्हणतात की चला, आमच्या हॉस्पिटलमध्ये असं काही घडलं होतं त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो, पण तुम्हाला आता हे सॅम्पल मिळालं आहे मिस्टर अर्जुन सुभेदार, तर मला खरंच खूप छान वाटते, आनंद झाला आहे. तेव्हा इथे अर्जुन आता म्हणतो की मम्मा सारखी फोन का करते, म्हणून तो फोन उचलतो. तेव्हा फोनवरती बोलत असते ती म्हणजे त्याची मम्मा. ती म्हणत असते, अर्जुन अरे सायलीचा पाय भाजलाय. तो म्हणतो व्हॉट, त्याला आता टेन्शन आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो अश्विन इथे सायलीच्या तळपायाला औषध वगैरे लावून देतो. तो म्हणतो, सायली वहिनी हे बघ खूप भाजले तुझ्या पायाला. तेव्हा तुला आता मी मलम लावून दिलंय, पण हेच मलम तुला दिवसामध्ये 3-4 वेळा थोड्या वेळाने लावायचं आहे, जेणेकरून ती जखम लवकरात लवकर बरी होईल. लालसुद्धा खूप झाले, जोरात भाजलेलं दिसतंय तुला. तेव्हा इथे सायली म्हणत असते, हो भाजले तर खूपच जास्त, मी घेईन काळजी. अश्विन म्हणतो, आणि नुसती काळजी नाही तर पाण्यामध्ये पाय टाकायचं नाही आहे आणि जास्त चालायचं नाही आहे.
हळूहळू चालायचं आणि शक्यतो तू चालूच नको थोडे दिवस, त्याला लवकरात लवकर बरं होऊ दे. तेव्हा इथे अश्विन येतो. त्याने आता त्याचं काम केलेलं असतं. अर्जुन येतो आणि अर्जुनला खूप काळजी वाटते. तो म्हणतो, बायको अगं काय आहे, तुला खागली बघून चालता येत नाही का? असा कसा पाय भाजला तुला? आणि तो गरम तवा खाली कशासाठी ठेवला होता? तेव्हा इथे सायली म्हणते, अहो मला एवढं काही नाही झालं आहे, कशाला एवढी काळजी करताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, काळजी म्हणजे काय, चल तू माझ्याबरोबर हॉस्पिटलला चल. तेव्हा सायली म्हणते, हे बघा मी एकदम ठीक आहे, मला खरंच काही झालेलं नाही आहे. आणि अश्विन भाऊजींनी आता मलम वगैरे लावले आहे ना, त्यांनी मला गोळ्या पण दिल्यात, तुम्ही नका काळजी करू, ती जखम लवकर सुकून जाईल. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, दादा अरे हॉस्पिटलला नेण्याची गरज नाही आहे, मी दिलं आहे ना आता तुला औषध, आणि हे मलमसुद्धा लावायचं आहे, ते बरं वाटेल वहिनीला, मी लावेन ना मलम. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको, मी आहे ना, मी लावून देईन मलम आणि मी ड्रेसिंग करेन. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन अरे डॉक्टर कोण आहे, तू की अश्विन? तेव्हा अर्जुन म्हणतो की नवरा कोण आहे, मी आहे ना नवरा, मम्मीच काळजी घेणार, मीच ड्रेसिंग करणार, मीच मलम लावणार. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, सायली बाई काळजी घे गं तुझी, आणि बाकीची सगळी जबाबदारी माझ्या, किचन मी सांभाळणार, सगळा स्वयंपाक मी करणार. आता इथे प्रियाने एवढी मोठी वाट लावलेली असते, मग किचन तर ती सांभाळणारच असते ना. तेव्हा कल्पना म्हणत असते, बिचारी सायली एवढं काम करत असते आणि तिचाच इथे पाय भाजला. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, आई अगं खरंच मी मुद्दामून नाही केलं गं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आत्तापासून सगळी कामं बंद, तू फक्त आराम करायचा बायको. कल्पना म्हणते की हे बघ सायली, तू एकाही कामाला हात लावायचा नाही आहेस. तेव्हा सायली म्हणते, काय तुम्ही सगळेजण, थोडासा पाय काय भाजला, दिवसभर मला काय बसून ठेवणार आहात का? तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन तुलाच आता घरी थांबावं लागणार आहे, तुझी बायको काही कुणाचं काही ऐकणार नाही आहे, तिला तूच हवं आहेस गप्प करायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आता तेच करणार आहे, जोपर्यंत माझ्या बायकोला बरं वाटत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता चैतन्य म्हणत असतो, ऑफिसमधली सगळी जबाबदारी माझी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आणि ज्या काही क्लायंट बरोबरच्या मीटिंग असतील त्या आपण 2-3 दिवस ऑनलाईन मीटिंग करूया, मग तर चालेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो चालेल. आणि इथे अर्जुनने सायलीला आता उचलून घेतलेलं असतं आणि तिला उचलून घेऊन तो आपल्या रूममध्ये जात असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कल्पनाला खूप कौतुक वाटतं की आपला मुलगा सुनेची इतकी काळजी घेतोय, तिला काही हवं नको ते बघतोय. तर अशा रीतीने इथे आता सायलीला आपल्या रूममध्ये अर्जुनने नेलेलं असतं आणि तिला इथे सांगितलेलं असतं की व्यवस्थित काळजी घ्यायची म्हणून. तर प्रियाला बघा किती आनंद झाला आहे, शेवटीला प्रियाने आपला डाव साधलाच. उलट इथे अर्जुन आणि सायलीपेक्षा जर कुणी खरी मास्टर माइंड आणि हुशार असेल तर ती प्रियाच आहे, ती पुन्हा एकदा तिने सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सायली म्हणते की तुम्ही ते सॅम्पल शोधायला गेला होतात ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, ते सॅम्पल आपल्याला सापडलेलं आहे. तेव्हा इथे आता सायली म्हणते की आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं की प्रिया त्या ठिकाणी गेली होती आणि हे सॅम्पल देऊन ती DNA टेस्ट बदलण्याचा प्रयत्न करत होती. आता आपल्याला टेस्टिंग करून हे जाणून घ्यायचं आहे की हे सॅम्पल नक्की आहे तरी कुणाचं. तर इथे आता प्रताप काका बँकच्या मॅनेजरजवळ बोलत असतात. तो व्हिडिओ इथे सचिनने तयार केलेला असतो आणि तो म्हणत असतो, आता हा व्हिडिओ मी अस्मीला दाखवणार, अस्मिता आपल्या वडिलांना जाब विचारणार आणि मग तिच्या डॅडला इथे आता अकाउंट सुरू करावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो, हा हार तुझा आहे का तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते, नाही हा हार माझा नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मग तुझा हार कुठे आहे, दाखव बरं तो. तेव्हा इथे प्रिया आता घाबरते, काय बोलावं तिला काहीच कळत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हा हार तुझाच आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तुझाच आहे तन्वी, पूर्णाजीने नाही का तुला दिला होता पाडव्याच्या दिवशी, हा तोच हार आहे ना. आता इथे अश्विनला काय बोलावं काही कळतच नाही, आणि जो हार आता दाखवला जातोय तो जर प्रियाचा हार आहे तर मग तो हार अर्जुनला कुठे सापडला, हा प्रश्न आता निर्माण झालेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता प्रियाचं भांडं फोडण्याचा खूप मोठा प्लॅन इथे आता अर्जुन आणि सायली या दोघांनी केलेला असतो. त्यामुळे प्रियाला काय बोलावं काही कळत नसतं, कारण त्या ठिकाणी कल्पनासुद्धा असते आणि अश्विनसुद्धा. तुझा हार कुठे आहे तो दाखव असं म्हणाल्यानंतर प्रियाची बोलती
ही बंद झालेली असते.